तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा 4 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय शेखर आणि रागिणी दोघे जण एकमेकांकडे बघून खाणाखुणा करत असतात। त्यांना काहीही झालं तरी आज अर्पिताला एकांतात गाठायचंय। शेखर आभाला म्हणतो, अगं आभा, ते सँडविच हातात घे ना, पटकन खाऊन घे, तुला कॉलेजला जायला उशीर होईल ना। आभा म्हणते, हो हो खरंच आहे, मी निघते आता। हा, आभा सुद्धा सँडविच हातात घेते आणि पटकन निघते। खरं तर शेखरचा तोच पर्पज आहे, त्याला सगळ्यांनाच तिथून कटवायचंय, जेणेकरून रागिणी त्या अर्पिताला जरा म्हणजे काय म्हणता येईल, जरा तिच्यावरती तिला प्रेशर टाकायचंय लग्नासाठी या अभिमन्यू सरांच्या आणि तिच्या। तर अभिमन्यू सरांना कळतंय की यांचं काहीतरी चाललंय, पण अभिमन्यू सर काही यांना एंटरटेन करत नाही। रागिणी आता डोकं दुखायचं नाटक करते आणि म्हणते, अरे बापरे, किती डोकं दुखतंय माझं। अभिमन्यू सर तिथेच बसलेले असतात, त्यांना कळतंय हिचे नाटकं चाललेत म्हणून, पण आता उगाचच वाद कशाला घालायचा म्हणून ते काही बोलत नाहीत आधी। आता ही अर्पिता काळजीने म्हणते, अगं काय झालं रागिणी, खाऊन घे, तुला कॉलेजला जायचं असेल ना। पण आता रागिणी मुद्दाम म्हणते, नाही ग, नको ग, माझं खूपच डोकं दुखतंय ग, अशा अवस्थेत मी कॉलेजला गेले आणि शिकवू नाही शकले तर। आता अभिमन्यू सर म्हणतात की गोळी घे आणि आराम कर आणि जास्ती विचार करू नकोस, असे एवढे शॉर्टमध्ये बोलून ते निघून जातात। रागिणीचा आता संताप होतो, पण आता ती अर्पिता तिच्या जवळ येऊन म्हणते, जाऊ दे ग रागिणी, कशाला एवढी विचार करतेस तू, दादाचं बोलणं नको ग मनावर घेऊस। आता रागिणी म्हणते, कशाचा विचार नाही करायचा मी अर्पिता, आधी चिडून बोलते हा, मग लगेच आता थोडीशी शांतपणे बोलते। अगं कशाचा विचार नको करू ग मी अर्पिता, कॉलेजमध्ये बदनामी होते याचा, का कॉलेजमधले स्टुडंट मला म्हणजे बदनाम करतायत, मला टॉन्ट मारतायत याचा, का माझा मित्र मला समजूनच घेत नाही याचा। आता अर्पिता म्हणते, अगं असं का बोलतेस ग अर्पिता, दादा काळजी वाटते ना दादाला तुझी, म्हणूनच तो या प्रकरणाची चौकशी करतोय ना। रागिणी म्हणते, अगं उपकारच करतोय ना तो माझ्यावर। ती अर्पिता म्हणत असते, अगं तू गेली नाहीस कालच्या प्रकरणानंतर कॉलेजमध्ये तर आवडणार नाही ग दादाला। पण आता ती रागिणी उगाचच तिला टोमणे मारते, अगं मीच त्याला आवडत नाही ग, मग काय उपयोग आहे, माझं वागणं तर सोडूनच दे, त्याचा काय अर्थ आहे नाही का, मला सांग की मी केलेली एखादी गोष्ट त्याला कधी आवडली आहे का। अर्पिता बिचारी येणं तेनं प्रकारेनं तिला समजून सांगायचा प्रयत्न करत असते, पण ही रागिणी तिलाच अपोज करत म्हणत असते, ग मला माहिती आहे अर्पिता, सगळं असंच आहे, तसं नसतं तर त्याने मला लग्नाला नकार दिलाच नसता। आता ही अर्पिता म्हणते, अगं त्याने तुला नकार दिलाय ना, मग तरी सुद्धा तुला त्याच्याशीच लग्न करायचंय का। आता ही रागिणी म्हणते, हो मला त्याच्याशीच लग्न करायचंय, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर, माझा जीव आहे त्याच्यावर। अगं एवढ्या वर्षामध्ये मी दुसऱ्या कोणाशी लग्न नसतं केलं का। आता त्या अर्पिताला काही सुचे ना, हिला काय उत्तर द्यावं। आता ही रागिणी म्हणते, मला फक्त आणि फक्त अभिमन्यूशीच लग्न करायचंय। जाऊ दे बाई अर्पिता, जाते मी कॉलेजमध्ये, तिथूनही ऐकवेल तो मला गेले नाही तर, अजून मी त्याच्या नजरेतून पडेल, त्याच्या नजरेतून पडण्यापेक्षा ना इतरांच्या वाईट नजरा मी सहन करून घेईल ग। आणि मोठ्याने रडत निघून जाते म्हणजे तिथेच लपून बसते तिथे जिन्यापाशी आणि अर्पिताचं बोलणं ऐकते। आता ती अर्पिता अशी वैतागून म्हणत असते, दादा तुझ्या हट्टापायी अजून किती जणांचं आयुष्य खराब करणार आहेस तू। आता लगेच हिला मज्जा वाटते ते ऐकल्यावर रागिणीला, आणि रागिणी मनाशीच बोलते, वा आता अभिमन्यू तुझी बहीणच तुझ्या मागे लागणार की दादा, तर रागिणीशी लग्न कर। झालं, कळलं का प्रेक्षकांनो, हा सगळा अट्टाहास याचसाठी होता। आता हा पुढचा जो सीन आहे ना, मी तुम्हाला जरा फास्ट सांगून टाकते। म्हणजे काय झालंय माहिती का, हा काका आहे ना उगाच तमाशा करतोय, म्हणजे तिकडे रागिणी तमाशा करते आणि या गौरीच्या घरी तो काका तमाशा करतोय। तो काका बॅग घेऊन निघालेला असतो आणि त्या गौरीचे वडील आणि आई सगळेजण हात जोडून त्याच्या पाया पडत असतात, अरे बाबा जाऊ नको, एवढ्या दिवसांनी आलाय तू। तो काका म्हणत असतो गौरीला, गौरी पण म्हणत असते, जाऊ नकोस काका, तो म्हणत असतो, नाही ती लोक खूप डेंजर आहेत, ते आपल्याला त्रास देतील ग गौरी म्हणते, अरे काका आपण सगळे एकत्र आहोत, आपण सगळे मिळून त्या गोष्टीचा सामना करू। पण तो काका म्हणतो, नाही गौरी तुला माहिती नाही, ते गुंड लोक आहेत, अगं तुझं लग्न झालं असतं तर समजलं असतं ग, पण तरणी-ताठी पोर आहे घरामध्ये आणि मी असं नाही करू शकत, मला जाऊ द्या। तर आता गौरी म्हणते, अरे काका असं काय करतोयस, आपल्या घरात देवी आई बसली आहे की नाही, देवी आई आपल्याला बळ दिली आहे सगळ्यासाठी, देवी आई आहे ना। आता त्याची बायको बघा कशी विचार करते मनात, काय नवरा आहे माझा, भारी ऍक्टिंग करतो, एवढ्या दिवसात जर ऍक्टिंग करत असता तर लाखो कमवले असते, उगाचच या धंद्यात पडलाय।
म्हणजे अफरातफरीचा उद्योग करतो ना तो काका, म्हणून ती अशी बोलते मनात. तर आता तो काका म्हणतो, नाही ग गौरी, अगं ते लोक खूप डेंजर आहेत, आपल्या जीवाला धोका असू शकतो. आता ते जेव्हा हे असं बोलत असतात ना, खरं तर गौरीच्या वडिलांना ते खटकत असतं. पण गौरी म्हणते, काका अरे असं काय करतोस, मी तुला म्हटलं ना काही होणार नाही. आता तो काका म्हणतो, अगं देवी आई सुद्धा काही करू शकणार नाही ग या सगळ्याला. गौरी म्हणते, देवी आईने काही केलं नाही, म्हणजे ती जरी प्रत्यक्षात आली नाही ना तरी ती आपल्याला बळ देत असते काका. अरे नको एवढा विचार करू, आता तू कुठेही जाणार नाहीयेस. आता काका मुद्दाम जबरदस्ती तिथे थांबल्यासारखा थांबतोय. आता हे सगळेजण आरती करत असतात आणि काका मात्र विचार करत असतो मनामध्ये, गौरी तू माझी बॅग ठेवून घेतलीयस आणि मला थांबवून घेतलंयस. आता तू 9 दिवसाच्या आत या घराच्या बाहेर पडते की नाही बघ. म्हणजे आता याला जबरदस्ती तिचं लग्न ठरवायचंय. काय ना प्रेक्षकांनो, असे कसे पांढरे रक्त झाले नाही. असो, तर आता पुढे आपण बघतोय ही गौरी त्या लायब्ररीमध्ये आणि ते सर तिला सहज सांगतात की बेटा ये पुस्तकं जरा लावून ठेवशील का, आज पिऊन दादा आले नाहीयेत. तर गौरी ते सगळं नीटनेटकं ठेवते आणि तिला डायरीची आठवण येते. आता ती विचार करते, चला या मॅडमची डायरी वाचूया, पुढे काय झालं ते कळलंच नाही. आता गौरी त्या डायरीची पानं चाळतीये प्रेक्षकांनो, आणि आता आज आपल्याला माही आणि तन्वीची लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. गौरी डायरीमधली पानं वाचत असते. त्यात लिहिलेलं असतं की मी तिथून निघून गेले खरी, पण काही गोष्टी नियतीने ठरवलेल्या असतात. माझ्या आयुष्याचा नवीन चॅप्टरच तिने सुरू केला. आता गौरी खूप उत्साहाने वाचते, काय नवीन चॅप्टर. आता त्यावरती लिहिलेलं असतं हेडिंगमध्ये गौप्यस्फोट. तर आता 1999ची कथा आपण बघत आहोत, माही आणि तन्वीची. तर ही तन्वी अशी गोड नटून थटून आलेली असते दांडियासाठी, आणि आता ती सायली तिचं खूप कौतुक करते आणि म्हणते, ओ माय गॉड कसली भारी दिसतेस तू तन्वी, आज माहीचा हार्ट फेल होणार. ही तन्वी चिडते आणि म्हणते, काय पण काय बोलतेस ग असं. तर आता ही सायली म्हणते, अगो बाई त्या माहीच्या प्रेमात पडलीयस तू, मी त्याचं हृदय बंद पडेल म्हटले तर कसं तुला कसं तरी होतंय ना. तन्वी म्हणते, जाऊ दे बरं सायली, माहीचा विषय नको काढू. एकतर आज एवढ्या दिवसानंतर माही माझ्या समोर येणार आहे, मला खूप टेन्शन आलंय, त्याच्याशी काय बोलू कसं बोलू. आता ही सायली म्हणते, तू ना डोळ्यावर चष्मा आणि मेंदूवर चादर ओढलीयस, काढ बरं तो चष्मा. आता ती तन्वी म्हणते, अगो असं काय करते सायली, तो चष्मा दे ना मला. आता ही तन्वी तिच्या मागे मागे पळत असते चष्म्यासाठी, तेव्हा ती धडपडते, तिला लागतो जोरात हाताला दरवाजा. आता ती सायली म्हणते, सॉरी पण मी तुला चष्मा देणार नाही, तू तशीच खूप गोड दिसतेस. तन्वी म्हणते, अगं मला लांबचं दिसत नाही ग बाई, दे ना मला चष्मा. ती सायली म्हणते, तुला माहितीये का लोक प्रेमात आंधळे होतात. आता ही तन्वी म्हणते, चेष्टा नको करूस माझी सायली, एकतर माही येणारे म्हणून माझा आत्मविश्वास अर्धा झालाय, आता तू चष्मा काढला, आता मी काय करू. सायली म्हणते, आता मला सांग तू त्याला नाही का म्हणालीस. आता तन्वी म्हणते, अगं मला याच प्रश्नाची भीती वाटते, माहीने जर मला हेच विचारलं तर. आता ही सायली म्हणते, जे खरं आहे ते सांग ना. मग आता तन्वी म्हणते, माझी आई हेच एक कारण आहे, असं त्याला सांगून टाकू का. मग आता ही सायली म्हणत असते, अगं सांगून टाक ना खरं खरं सगळं, मग तू प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आहे ते सांगून टाक ना, आणि त्याला सांगून दे, सगळं काही सोपं होऊन जाईल ना. आता तन्वीला भीती असते, ती सायलीला म्हणते, मी प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आहे असं त्याला कळल्यावर त्याने मैत्री तोडली तर तो जेवढा मला भेटतो माझ्या समोर येतो तेवढा पण दिसणार नाही तो मला. सायली म्हणते, तन्वी हे तुझं बरं आहे, खाजा खाना भी है और रखना भी है. आता ही तन्वी म्हणते, हा और देखना भी है. सायली म्हणते, हो का, मग बरं आहे, आता हा चष्मा मागूच नकोस मला. बरं आहे ना, तुला कुठे कळणार आहे समोरून माही येतोय का कोण येतंय ते. पण तन्वी म्हणते, नाही नाही, आज काही झालं तरी माही माझ्या समोर आलाच पाहिजे. किती दिवस झाले मी त्याला बघितलं सुद्धा नाहीये. तन्वी खूप आतुर झाली आहे माहीला भेटायला, आणि एक्झॅक्टली माही सुद्धा असाच आतुर झालाय या तन्वीला भेटायला. आता माही सुद्धा तिथे आलेला आहे कॉलेजमध्ये आणि विचार करतोय की कधी भेटणार आहेस तू मला तन्वी, मला काही झालं तरी आज तुला बघायचंच आहे. आता ही पल्लवी आली आहे त्याच्या मागे मागे आणि त्याला म्हणत असते, थांब ना माही प्लीज. माही तिला बघून अजून जोरात पळत असतो, शेवटी ती पल्लवी पळत पळत त्याला गाठतेच. आता हा माही विचार करत असतो, अरे देवा ही कुठून टपकली. आता ती पल्लवी म्हणते, काय रे माही किती हाका मारते मी तुला, तिकडे कुठे चाललायस तू, डान्सच्या कॉम्पिटिशन इकडे, चल इकडे. आता तो माही तिचा हात झटकतो आणि म्हणतो, ए पल्लवी मला माहिती आहे, पण काय ना मी जरा चक्कीतलं शोधत होतो. पल्लवी म्हणते, त्या चक्कीत सोबत दांडिया खेळणार आहेस का तू, जाऊ दे ते सोड सगळं, मी कशी दिसते सांग ना. आता ती दांडिया वाजून दाखवते, तो ड्रेस दाखवते त्याला आणि विचारते, सांग ना रे बघतोयस का. नाही बघ म्हणजे, पण माझ्याकडे बघून कविता सुचते का तुला, सांग ना रे माही. माही म्हणतो, ऐक ना पल्लवी जरा मी आलोच. आता ती पल्लवी म्हणते,
म्हणते, अरे चल तू माझा दांडिया पार्टनर आहे, तुझ्याशिवाय मी कसं जाईल. मग आता हा माही म्हणतो, तू जा ना प्लीज, माझं अर्जंट काम आहे. आता ही पल्लवी सहज म्हणते, तू मला हकलतोयस का माही. तर माही म्हणतो, अरे देवा, हे जरा थेटच बोलणं झालं ना, पण कळलंय ना तुला पल्लवी, सॉरी, तू हो पुढे, असं म्हणून तो जातोच निघून. आता पल्लवीला खूप राग येतो माहीचा. पल्लवी ठरवते की काही झालं तरी माहीची डान्स पार्टनर आपणच बनायचं. तर आता बघा प्रेक्षकांनो, ही पल्लवी कसा त्रास देते तन्वीला. आता हा माही गेलाय चकितकडे. चकित म्हणतो, ए कुठे तुझा दांडिया माही, अरे असं खालीवर खालीवर खेळायचंय, कळतं ना तुला. काय माही, तन्वीला भेटायचंय की नाही. माही म्हणतो, तन्वी आलीये, कुठे ती. आता जग्गी म्हणतो की अरे तिकडे ती हॉलमध्ये. माही म्हणतो, थांब थांब, मला जरा विचार करू दे, मला तिच्याशी बोलायचंय. आता त्याचा मित्र चक्की म्हणतो की अरे तू कधीपासून विचार करतोय, काय बोलायचंय त्याचा. आता माही म्हणतो, अरे बाबा आत्तापासूनच. काय आहे ना, तन्वी जरा दडपणाखाली आली आहे, मला कळतंय काहीतरी टेन्शन आहे तिला, म्हणूनच मला तिला जरा बोलतं करायचंय रे. चक्की म्हणतो, अरे तू दांडिया घे आणि तिला बोलतं कर ना, एवढं काय टेन्शन घेतोय, दांडिया लो और जाओ. आता माही म्हणतो, अरे पण तिच्या मनात काय हे कसं कळेल. चक्की म्हणतो, अरे डोळ्यात बघितल्यावर आपोआप कळतं की मित्रा, मनात काय चाललंय ते, आणि तुला सांगायची गरज नाहीये ते. आता माही म्हणतो, तन्वी तुझ्या मनात काय आहे आणि तू नकार का देतेस हे कळल्याशिवाय मी आज इथून जाणार नाहीये. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, हाच तो क्षण आहे का की सगळं या माहीला खरं कळेल. आता पुढे बघूयात, जरा मालिका इंटरेस्टिंग चालली आहे, त्यामुळे तुम्हाला डिटेल रिव्ह्यू दिलाय मी. आता ही गौरी घाबरते कारण एक मुलगा येतो तिथे पुस्तक घ्यायला, तर आता तो मुलगा गेल्यानंतर पुन्हा ती पुढची गोष्ट कंटिन्यू वाचत असते. तर अशा पद्धतीने तन्वी जरा भीतभीतच आत गेली आहे कारण तिच्या डोळ्याला चष्मा नाहीये. आता ही तन्वी माहीला शोधत असते आणि सायलीला विचारत असते, ए अगं तो माही दिसतोय का. सायली म्हणते, नाही ग, इथे नाहीये माही. तन्वी म्हणते, सायली दे न ग चष्मा माझा आता तरी. आता ही सायली म्हणते, बरं बाई घे, आता घेऊन टाक. मग आता ती तन्वी चष्मा पुसून घालतच असते, तर आता लगेच ही पल्लवी बघते तिला आणि जोरात मुद्दाम धक्का मारते. त्या धक्क्यामुळे तिचा चष्मा खाली पडतो आणि फुटून जातो. बरं एवढंच नाही, आता तन्वी तो चष्मा उचलणार असते तेव्हा ती पल्लवी जोरात तिचा पाय देते त्या चष्म्यावर आणि तोडून टाकते तो चष्मा. दिस इज टू मच. आता म्हणते कशी, अगं सॉरी ग, तुझा चष्मा तर तुटून गेला माझ्याकडनं. तन्वीला येतो राग. तन्वी म्हणते, अशी काय आहेस ग तू, का वागलीस ग असं माझ्यासोबत. आता या तन्वी पुढे अशी हात हलवत ती म्हणते, अरे देवा तन्वी, तुला तर दिसत पण नाही, मग तू दांडिया काय खेळणार आहेस. अगं त्यापेक्षा घरी निघून जा. काय ना, तिथे कशी तू सेफ आणि सिक्युअर राहशील, सुरक्षित राहशील बाई. अगं इथे जर तुझ्या आईने बघितलं ना, नाही म्हणजे प्रिन्सिपल मॅडमने बघितलं ना, तर त्या तुला रागवती. तुझी मम्मा ग रागवेल ना तुला. आणि काय आहे ना, इथे आता कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये माझी आणि माईची जोडी जिंकणारे, कळलं ना तुला. ती लिटरली तन्वीला हाकलून देत असते. पण आता बघा माही एकदम तिच्या समोर येतो आता तन्वीच्या. तन्वी जरा गडबडते, पण माही म्हणतो, चल तन्वी, आता आपण डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करूया. आता त्याला तन्वी म्हणते, अरे माझा चष्मा तुटलाय रे, मला नीट दिसत नाही. आता माही म्हणतो, अगं चष्म्याची काय गरज आहे दांडिया खेळायला, एक चांगला पार्टनर आहे ना तुझ्यासोबत, त्यावर विश्वास ठेव. आहे ना तुझा माझ्यावर विश्वास. आता डोळे बंद कर बघू. आता त्याने तन्वीला डोळे बंद करायला सांगितलंय, म्हणजे बंद करायला म्हणजे विश्वास ठेव असं त्याने सांगितलंय. आणि आता हे दोघेही जण एकमेकांसोबत दांडिया खेळतायत आणि ही पल्लवी ते बघून बघून जळते. आणि अगदी 2-3 सेकंदच त्यांनी डान्स दाखवला या दोघांचा आणि लगेच विजेता घोषित केलाय. तर विजेती जोडी आहे माही आणि तन्वी. तर आता ही तन्वी खूप खुश असते. ती माहीला म्हणते, हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदा घडतंय आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आता असं बोलून तिने माहीला मिठी मारली. आणि आता गौरी पुढे वाचते, त्या दिवशी मी माहीला पहिल्यांदा मिठी मारली आणि आता ती मिठी बघितली प्रिन्सिपल मॅडमने, अरे देवा. आणि आता गौरी पुढे वाचते की हे सगळं माझ्या आईने पाहिलं आणि हे सगळं वाचून आणि ऐकून गौरीला झालंय टेन्शन. तर आता प्रेक्षकांनो, हा अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. तर काय वाटतं तुम्हाला, आता या माहीला कळेल का की तन्वीची आई ही प्रिन्सिपल मॅडम आहे. बघूयात, आता आपली भेट होईल सोमवारी. अरे पण थांबा, पुढच्या भागात काय होणार आहे ते ऐकून तरी जा. तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत की सेम टू सेम दांडिया आहे आणि अभिमन्यू सर त्या गौरीला तन्वी समजतात आणि तिच्यासोबत दांडिया खेळतात आणि बोलता बोलता तिला तन्वी म्हणून जातात. तर आता काय वाटतं तुम्हाला, या गौरीला पण कळेल का की माही दुसरा तिसरा कोणी नसून अभिमन्यू सरच आहे.
मालिकेची कथा अतिशय इंटरेस्टिंग होत चालली आहे. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? आवडला ना रिव्ह्यू? चला तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. नवरात्र सुरू आहेत प्रेक्षकांनो. आमच्या घरी सुद्धा घट बसलेले असतात, त्यामुळे आरत्या वगैरे कधी कधी असा उशीर होऊ शकतो. आजचा भाग आवडला ना? मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवरात्रीमध्ये असं माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला पुण्य मिळेल. गंमत करतीये, पण नक्कीच आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.